अगर आपने हमारे यूट्यूब चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो आपको यहाँ सब्सक्राइब बटन दिख रहा है, इस पर आप क्लिक कीजिए और हमें सब्सक्राइब कर लीजिए। और साथ ही साथ इसके सामने एक नोटिफिकेशन बेल आ रहा है, इसे भी आप इनेबल कर दीजिए ताकि आपको तुरंत नोटिफिकेशन मिले जब भी हम कोई नई वीडियो। Question number third, problem number first, x equal a in a square root of sec theta minus tan theta, y equal a in a square root of sec theta plus tan theta, then show that dy upon dx equal minus y upon x. या ठिकाणी आपल्याला गिव्हन दिलेलं आहे. वी हॅव टू गिव्हन दॅट x इक्वल a in a square root of sec theta minus tan of theta. आता हा जो x दिलेला आहे आणि हा इकडे y दिलेला आहे, y इक्वल a इन अ स्क्वेअर रूट ऑफ सेक थीटा प्लस टॅन थीटा. आपल्याला x आणि y गिव्हन दिलेला आहे. नंतर नेक्स्ट स्टेपला हा जो a हा या साईडला डिवाइडला होऊन जाईल, म्हणजे x अपॉन a इक्वल रूट ऑफ सेक थीटा मायनस टॅन थीटा. नंतर इकडे y अपॉन a इक्वल रूट ऑफ सेक थीटा प्लस टॅन ऑफ थीटा. नंतर या ज्या दोघं इक्वेशन आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करू. मल्टिप्लिकेशन जर केलं तर नेक्स्ट स्टेप होईल x अपॉन a मल्टिप्लाय y अपॉन a इक्वल रूट ऑफ सेक थीटा मायनस टॅन थीटा मल्टिप्लाय सेक थीटा प्लस टॅन थीटा. मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला या दोघांना एका स्क्वेअर रूटमध्ये घेता येईल आणि इकडे लिहिता येईल एक्स इंटू वाय अपॉन ए इंटू ए स्क्वेअर आणि या दोघांना एका स्क्वेअर रूटमध्ये घेऊन घेऊ, म्हणजे सेक थीटा मायनस टॅन थीटा सेकंड ब्रॅकेट सेक थीटा प्लस टॅन थीटा ब्रॅकेट कंप्लीट. आता जर आपण याला ऑब्झर्व केलं तर इथे एक स्टँडर्ड रूल आहे जो आपण ॲप्लाय करू शकतो, तो म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल इन अ फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. हा रूल जर इथे अप्लाय केला तर नेक्स्ट स्टेप होईल एक्स इंटू वाय अपॉन ए स्क्वेअर इक्वल रूट ऑफ सेक थीटा, म्हणजे इथे होईल रूट ऑफ सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर ऑफ थीटा. आता याच्यानंतर नेक्स्ट स्टेप म्हणजे आपल्याकडे एक आयडेंटिटी आहे सेक स्क्वेअर थीटा इक्वल 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा, जी आपण या ठिकाणी यूज करू शकतो. ही आयडेंटिटी जर यूज केली नेक्स्ट स्टेप मिळेल एक्स इंटू वाय अपॉन ए स्क्वेअर इक्वल रूट ऑफ 1 प्लस टॅन स्क्वेअर ऑफ थीटा मायनस टॅन स्क्वेअर ऑफ थीटा. इथे हा मायनस टॅन स्क्वेअर थीटा आणि प्लस टॅन स्क्वेअर थीटा कॅन्सल होऊन जाईल, म्हणजेच मिळेल रूट ऑफ 1 आणि 1चं रूट 1च राहतं. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल एक्स इंटू वाय अपॉन ए स्क्वेअर इक्वल 1. पुढच्या स्टेपला आपल्याला हे असं लिहिता येईल एक्स इंटू वाय इक्वल ए स्क्वेअर. आता या इक्वेशनला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. जर आहे ना एक्सने डिफरन्शिएट केलं, इथे एक्स कॉन्स्टंट वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स प्लस वाय कॉन्स्टंट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि हा इकडे ए स्क्वेअर कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. नेक्स्ट स्टेप येईल एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स प्लस वाय इक्वल 0. म्हणजेच आपल्याला पुढे लिहिता येईल एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स इक्वल मायनस वाय, कारण हा इकडे प्लस होता या साईडला मायनस झाला. परत पुढे आपण या एक्सला मल्टिप्लायला इकडे डिवाइडला पाठवू, म्हणजे डी वाय अपॉन डी एक्स इक्वल मायनस वाय अपॉन एक्स आणि हाच पार्ट्स आपल्याला प्रूव्ह करायचा होता. प्रॉब्लेम सेकंड, if x equal e raised to sin of 3t, y equal e raised to cos of 3t, then show that dy upon dx equal minus y into log x upon x into log y.
या ठिकाणी आपल्याला गिव्हन दिलेला आहे x इक्वल e⁻sin ऑफ 3t अँड y इक्वल e⁻cos ऑफ 3t. हा आपल्याला गिव्हन पॉईंट दिलेला आहे. याला आपण लॉग लावू. टेक लॉग ऑन बोथ साइड. टेक लॉग ऑन बोथ साइड. जर आपण लॉग लावला तर इथे लिहिता येईल लॉग x इक्वल साइन ऑफ 3t इंटू लॉग ऑफ e. म्हणजेच नेक्स्ट स्टेप मिळेल आपल्याला साइन ऑफ 3t इक्वल लॉग x. इथे रिझन देता येईल लॉग e ची जी व्हॅल्यू आहे ती आपण 1 घेतली. आता सेम त्याच वेने इथे सुद्धा आपण लॉग लावू. टेक लॉग ऑन बोथ साइड. दोघं साईडला जर लॉग लावला लॉग ऑफ y इक्वल कॉस ऑफ 3t इंटू लॉग e. म्हणजेच हा लिहिता येईल इक्वल कॉस ऑफ 3t. लॉग y इक्वल कॉस ऑफ 3t. इथे सुद्धा रिझन येईल लॉग ऑफ e इक्वल 1. याला आपण इक्वेशन फर्स्ट म्हणू, याला इक्वेशन सेकंड म्हणू. आता आपण इक्वेशन फर्स्टला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट इक्वेशन फर्स्ट with respect to t. We get 1 upon x into dx upon dt equal 1 upon x into dx upon dt equal cos of 3t sin 3t चा डेरिव्हेटिव्ह cos of 3t into derivative of 3 times t by using composite function theorem. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल 1 upon x into dx upon dt equal cos of 3t आणि या 3t चा डेरिव्हेटिव्ह होईल 3 कारण t चा डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजे नेक्स्ट स्टेप मिळेल आपल्याला dx upon dt equal 3 times x into cos of 3t. 3 times x into cos of 3t. आता आपल्याला या ठिकाणी cos of 3t ची व्हॅल्यू दिलेली आहे log of y. म्हणजे जिथे लिहू शकतो आपण 3x into log of y ही आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू दिलेली आहे. हा मिळाला आपल्याला dx upon dt. ते रिझन द्यायचं बाय युजिंग सेकंड. इक्वेशन सेकंडला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट इक्वेशन सेकंड विथ रिस्पेक्ट टू t. म्हणजे हा मिळेल आपल्याला 1 upon y इंटू dy upon dt इक्वल आता कॉसचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साइन ऑफ 3t इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3t. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल therefore 1 upon y into dy upon dt equal minus sin of 3t आणि या 3t चा डेरिव्हेटिव्ह 3 तो आपण पुढे लिहून घेतला. परत आपल्याकडे sin 3t ची जी व्हॅल्यू आहे ती आहे इक्वल -3 इंटू लॉग ऑफ x. म्हणजे हा मिळेल 1 upon y इंटू dy upon dt. परत आपण या y ला या साईडला पाठवून देऊ. म्हणजेच dy upon dt इक्वल -3y इंटू लॉग ऑफ x. आता याच्या पुढच्या स्टेपला बाय युजिंग पॅरामेट्रिक फंक्शन थेरम dy upon dx इक्वल dy upon dt dx upon dt. आता या ठिकाणी दोघांच्या व्हॅल्यू पुटअप करून देऊ. dy upon dt ची व्हॅल्यू आहे -3y इंटू लॉग ऑफ x आणि dx upon dt ची व्हॅल्यू आहे 3x इंटू लॉग ऑफ y. आता इथे आपल्याला सिमिलर टर्म ज्या आहेत 3 त्या कॅन्सल करून घेऊ. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल dy upon dx इक्वल -y इंटू लॉग ऑफ x अपॉन x इंटू लॉग ऑफ y. आणि हाच पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचा होता. प्रॉब्लेम नंबर 4. इफ x इक्वल a इंटू cos cube of t, y इक्वल a इंटू sin cube of t, then show that dy upon dx इक्वल
मायनस वाय अपॉन एक्स ब्रॅकेट रेस टू 1/3. इथे आपल्याला गिव्हन दिलेला आहे एक्स इक्वल ए इंटू कॉस क्यूब ऑफ टी अँड वाय इक्वल ए इंटू साइन क्यूब ऑफ टी. याला आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू टीने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे हा मिळेल आपल्याला डी एक्स अपॉन डी टी. डी एक्स अपॉन डी टी इक्वल कॉस क्यूब टीचा डेरिव्हेटिव्ह 3a इंटू कॉस स्क्वेअर ऑफ टी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ 3t इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ टी. आता नेक्स्ट स्टेपला हा लिहिता येईल आपल्याला इक्वल 3a इंटू कॉस स्क्वेअर ऑफ टी आणि कॉस टीचा डेरिव्हेटिव्ह होईल मायनस साइन ऑफ टी. हा मिळाला आपल्याला डी एक्स अपॉन डी टी. नेक्स्ट स्टेप होईल डी एक्स अपॉन डी टी इक्वल मायनस 3a कॉस वाय इक्वल दिलेला आहे ए इंटू साइन क्यूब ऑफ टी. याला सुद्धा आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू टीने. जर आपण याला टीने डिफरन्शिएट केलं डी वाय अपॉन डी टी इक्वल हा 3 पुढे येऊन जाईल 3a इंटू साइन स्क्वेअर ऑफ टी नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी. म्हणजे नेक्स्ट स्टेप मिळेल आपल्याला डी वाय अपॉन डी टी इक्वल 3a इंटू साइन स्क्वेअर ऑफ टी आणि हा साइन टीचा डेरिव्हेटिव्ह येईल कॉस ऑफ टी. हा मिळाला आपल्याला डी वाय अपॉन डी टी. देन बाय युजिंग पॅरामेट्रिक थेरम we get dy upon dx equal dy upon dt upon dx upon dt. आता या ठिकाणी आपण दोघांच्या व्हॅल्यू पुटअप करून देऊ. पहिली व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला dy upon dt ची 3a इंटू साइन स्क्वेअर ऑफ टी इंटू कॉस ऑफ टी डिवाइड dx upon dt ची व्हॅल्यू दिलेली आहे मायनस 3a इंटू कॉस स्क्वेअर ऑफ टी इंटू साइन ऑफ टी. आता या स्टेपमध्ये आपण सिमिलर पार्ट जो आहे तो कॅन्सल करून टाकू 3a नंतर इथे एक कॉस टी हा एक कॉस टी कॅन्सल होऊन जाईल हा एक साइन टी हा एक साइन टी कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे आपल्याला नेक्स्ट स्टेप लिहिता येईल डी वाय अपॉन डी एक्स इक्वल मायनस साइन पुढे येईल नंतर इथे फक्त साइन टी राहिलेला आहे साइन टी अपॉन खाली राहिलेला आहे कॉस ऑफ टी. नंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे ए इंटू कॉस क्यूब टी अँड वाय इक्वल ए इंटू साइन क्यूब टी. म्हणजे आपण याला असं लिहू शकतो एक्स अपॉन ए इक्वल कॉस क्यूब ऑफ टी. म्हणजेच कॉस टीची व्हॅल्यू येईल एक्स अपॉन ए ब्रॅकेट रेस टू 1/3 इक्वल कॉस ऑफ टी. इथे आपण क्यूब रूट काढला. त्याचप्रमाणे आपल्याला हा सुद्धा लिहिता येईल वाय अपॉन ए इक्वल साइन क्यूब टी. म्हणजेच वाय अपॉन ए ब्रॅकेट रेस टू 1/3 इक्वल साइन ऑफ टी. आता आपण साइन आणि कॉसची व्हॅल्यू या रेशोमध्ये पुटअप करू. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल देअरफॉर डी वाय अपॉन डी एक्स इक्वल आता साइन टीच्या जागेवर मी वाय अपॉन ए ब्रॅकेट रेस टू 1/3 पुटअप करतो. नंतर हे मायनस साइन सेम आहे आणि कॉसच्या जागेवर मी पुटअप करतो एक्स अपॉन ए ब्रॅकेट रेस टू 1/3. आता याला रूल्स ऑफ इंडायसेसनुसार जर सॉल्व केलं तर हा असा लिहिता येईल वाय रेस टू 1/3 अपॉन ए रेस टू 1/3 डिवाइड एक्स रेस टू 1/3 अपॉन ए रेस टू 1/3. हा ए रेस टू 1/3 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजेच नेक्स्ट स्टेप मिळेल आपल्याला इक्वल मायनस वाय रेस टू 1/3 अपॉन एक्स रेस टू 1/3. म्हणजेच आपल्याला फायनल रिझल्ट लिहिता येईल डी वाय अपॉन डी एक्स इक्वल मायनस वाय अपॉन एक्स ब्रॅकेट रेस टू 1/3. आणि हाच पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचा होता. प्रॉब्लेम नंबर 6. इफ एक्स इक्वल लॉग ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर वाय इक्वल टी मायनस टॅन इनवर्स ऑफ टी. Show that dy upon dx equal
रूट ऑफ ई रेस टू एक्स मायनस 1/2. इथे आपल्याला गिव्हन दिलेला आहे एक्स इक्वल लॉग ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर, वाय दिलेला आहे टी मायनस टॅन इनवर्स ऑफ टी. दोघं फंक्शन आपल्याला इन टर्म्स ऑफ टी दिलेले आहेत, म्हणून त्याला डिफरन्शिएट करताना विथ रिस्पेक्ट टू टीने डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल dx अपॉन dt. dx अपॉन dt इक्वल लॉग ऑफ 1 प्लस टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह होईल 1/1 प्लस टी स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल dx अपॉन dt इक्वल 1/1 प्लस टी स्क्वेअर इंटू याचं डेरिव्हेटिव्ह होईल 0 प्लस 2 टाइम्स टी. म्हणजेच नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला इक्वल 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हा मिळाला आपल्याला dx अपॉन dt. नंतर आपण yला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. y दिलेला आहे आपल्याला y इक्वल टी मायनस टॅन इनवर्स ऑफ टी. याला जर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टीने तर नेक्स्ट स्टेप होईल dy अपॉन dt इक्वल टीचा डेरिव्हेटिव्ह 1 होईल आणि टॅन इनवर्स ऑफ टीचा डेरिव्हेटिव्ह होईल 1/1 प्लस टी स्क्वेअर. जर आपण इथे बेस इक्वल केला तर 1 प्लस टी स्क्वेअर मायनस 1/1 प्लस टी स्क्वेअर. इथे -1 प्लस 1 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे हा मिळेल आपल्याला टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. याच्यानंतर आपण पॅरामेट्रिक फंक्शन थेरम जर यूज केला तर नेक्स्ट स्टेप होईल dy अपॉन dx इक्वल dy अपॉन dt dx अपॉन dt. दोघांच्या व्हॅल्यू पुटअप करून देऊ. पहिली व्हॅल्यू दिलेली आपल्याला dy अपॉन dtची टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि दुसरी व्हॅल्यू दिलेली आहे 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. इथे 1 प्लस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल आणि इथून एक टी आणि हा एक टी कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे नेक्स्ट पार्ट मिळेल dy अपॉन dx इक्वल वरती टी राहिलेला आहे आणि हा 2 येईल म्हणजे t अपॉन 2. हा आपल्याला dy अपॉन dx मिळाला. परंतु आपल्याला टीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि ती फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला गिव्हनमध्ये दिलेलं आहे x इक्वल लॉग ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर. हा आहे ना लॉगॅरिथमिक फॉर्म आहे, याला आपण एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहून टाकू म्हणजे 1 प्लस टी स्क्वेअर. परत हा 1 इकडे मायनस होऊन जाईल म्हणजे ई रेस टू एक्स मायनस 1 इक्वल टी स्क्वेअर. म्हणजेच टीची व्हॅल्यू मिळेल आपल्याला रूट ऑफ ई रेस टू एक्स मायनस 1 इक्वल टी. आता ही जी व्हॅल्यू आहे ही आपण इथे पुटअप करू म्हणजेच dy अपॉन dx इक्वल रूट ऑफ ई रेस टू एक्स मायनस 1 अपॉन 2 आणि हाच पार्ट्स आपल्याला प्रूफ करायचा होता. क्वेश्चन नंबर 4 प्रॉब्लेम नंबर फर्स्ट डिफरन्शिएट एक्स इंटू साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स. या ठिकाणी आपण हे जे दोन फंक्शन दिलेले आहेत त्याला u आणि v कन्सिडर करू. लेट u इक्वल एक्स इंटू साइन एक्स अँड v इक्वल टॅन ऑफ एक्स. दोघांना आपण u आणि v कन्सिडर करून घेतलं. तर नेक्स्ट स्टेप हे दोघं फंक्शन इन टर्म्स ऑफ एक्स दिलेले आहेत म्हणून आपण याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. डिफरन्शिएट जर केलं नेक्स्ट स्टेप होईल du अपॉन dx इक्वल देअरफॉर du अपॉन dx इक्वल एक्स कॉन्स्टंट ठेवू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, नंतर साइन एक्स कॉन्स्टंट ठेवू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजेच हा मिळेल आपल्याला एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स. हा du अपॉन dx मिळाला. सेम त्याच वेने आपण व्हीला डिफरन्शिएट करू. v इक्वल दिलेला आहे आपल्याला टॅन ऑफ एक्स. हा टॅन ऑफ एक्स दिलेला आहे, याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सने जर डिफरन्शिएट केलं तर नेक्स्ट पार्ट होईल dv अपॉन dx इक्वल टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल सेक स्क्वेअर ऑफ
एक्स, म्हणजे हा मिळाला आपल्याला डी अपॉन डी एक्स. देन बाय युजिंग पॅरामेट्रिक फंक्शन थेरम, डी अपॉन डी व्ही इक्वल एक्स इन डी अपॉन डी व्ही इक्वल डी अपॉन डी एक्स डिवाइड डी व्ही अपॉन डी एक्स. आता या ठिकाणी आपण दोघांच्या व्हॅल्यू पुटअप करून देऊ, म्हणजेच नेक्स्ट स्टेप होईल डी अपॉन डी एक्स. डी अपॉन डी एक्सची व्हॅल्यू आहे एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स. नंतर डी व्ही अपॉन डी एक्सची व्हॅल्यू आहे सेक स्क्वेअर ऑफ एक्स, म्हणजेच आपल्याला फायनल स्टेप मिळेल डी यू अपॉन डी व्ही इक्वल एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स अपॉन सेक स्क्वेअर ऑफ एक्स. प्रॉब्लेम सेकंड, डिफरेंशिएट साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. सुरुवातीला आपण याला u आणि v कन्सिडर करून घेऊ. u इक्वल साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर अँड v इक्वल कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. इथे आपण सबस्टिट्यूट करू x इक्वल टॅन ऑफ थीटा, म्हणजे आपल्याला थीटा इक्वल लिहिता येईल देअरफॉर थीटा इक्वल टॅन इनवर्स ऑफ एक्स. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल देअरफॉर यू इक्वल साइन इनवर्स ऑफ 2 टाइम टॅन ऑफ थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ऑफ थीटा. म्हणजेच नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ 2 थीटा, कारण आपल्याकडे एक स्टँडर्ड रूल आहे साइन ऑफ 2 थीटा इक्वल 2 टाइम टॅन ऑफ थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ऑफ थीटा. हा फॉर्म्युला आपण इथे यूज केलेला आहे. म्हणजेच नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला इक्वल यू इक्वल 2 थीटा, परत थीटाची व्हॅल्यू ठेवू टॅन इनवर्स ऑफ एक्स, म्हणजे यू इक्वल टॅन इनवर्स ऑफ एक्स. इथे आपल्याला इनवर्सची प्रॉपर्टी यूज करता येईल साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ एक्स इक्वल एक्स. नंतर याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे हा मिळेल आपल्याला डी यू अपॉन डी एक्स इक्वल 2 इंटू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा झाला टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजेच हा लिहिता येईल आपल्याला 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा मिळाला डी यू अपॉन डी एक्स. सेम त्याच वेने आपल्याला आता नेक्स्ट पार्ट घ्यायचा आहे व्ही इक्वल. आता व्ही इक्वल दिलेला आहे आपल्याला कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस, आता एक्सच्या जागेवर आपण टॅन ऑफ थीटा ठेवतोय, टॅन स्क्वेअर ऑफ थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ऑफ थीटा. याला सुद्धा आपण असं लिहू शकतो इक्वल कॉस इनवर्स ऑफ कॉस ऑफ 2 थीटा, कॉस इनवर्स ऑफ कॉस ऑफ 2 थीटा इक्वल 2 टाइम थीटा. इथे सुद्धा आपण ही प्रॉपर्टी यूज केलेली इनवर्सची कॉस इनवर्स ऑफ एक्स इक्वल एक्स, आणि हा फॉर्म्युला आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर ऑफ थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ऑफ थीटा इक्वल कॉस ऑफ 2 थीटा. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल व्ही इक्वल 2 थीटा. व्ही इक्वल 2 थीटा, परत थीटाची व्हॅल्यू ठेवून देऊ टॅन इनवर्स ऑफ एक्स, म्हणजे व्ही इक्वल टॅन इनवर्स ऑफ एक्स. याला सुद्धा आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे आपल्याला मिळेल डी व्ही अपॉन डी एक्स इक्वल 2 इंटू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजेच हा मिळाला 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर मिळाला. देन बाय युजिंग पॅरामेट्रिक फंक्शन थेरम, डी यू अपॉन डी व्ही इक्वल डी यू अपॉन डी एक्स डी व्ही अपॉन डी एक्स. परत आपल्याकडे दोघांच्या व्हॅल्यू आहेत. डी यू अपॉन डी एक्सची व्हॅल्यू आहे
2/1 + x². तसंच आपल्याकडे dv/dx ची व्हॅल्यूसुद्धा आहे 2/1 + x². सिमिलर पार्ट्स कॅन्सल करून घेऊ. सिमिलर पार्ट जर कॅन्सल झाला तर नेक्स्ट स्टेप होईल इक्वल 1, म्हणजेच du/dv इक्वल 1 हा झाला याचा फायनल डेरिव्हेटिव्ह. प्रॉब्लेम नंबर 3. डिफरन्शिएट tan इनवर्स ऑफ x/√1 - x² विथ रिस्पेक्ट टू sec इनवर्स ऑफ 1/2x² - 1. इथे सुद्धा आपण u आणि v कन्सिडर करू. u इक्वल, लेट u इक्वल tan इनवर्स ऑफ x/√1 - x² and v इक्वल sec इनवर्स ऑफ 1/2x² - 1. आता आपण u साठी सबस्टिट्यूट करू. पुट x इक्वल sin थीटा. देअरफॉर थीटा इक्वल sin इनवर्स ऑफ x. म्हणजेच आपल्याला u लिहिता येईल tan इनवर्स ऑफ sin थीटा डिवाइड √1 - sin² ऑफ थीटा. म्हणजेच नेक्स्ट स्टेप मिळेल आपल्याला u इक्वल tan इनवर्स ऑफ sin थीटा अपॉन आपल्याकडे आयडेंटिटी 1 - sin² थीटा म्हणजेच cos² थीटा. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल tan इनवर्स ऑफ sin थीटा अपॉन cos थीटा. म्हणजेच हा रेशो आहे tan ऑफ थीटाचा, म्हणजे tan इनवर्स ऑफ tan ऑफ थीटा हा मिळाला u. म्हणजेच u इक्वल मिळेल आपल्याला थीटा. इथे आपण इनवर्स फंक्शनची प्रॉपर्टी यूज केली. tan इनवर्स ऑफ tan ऑफ x इक्वल x. परत थीटाची व्हॅल्यू ठेवता येईल u इक्वल साइन इनवर्स ऑफ x. आता याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x, कारण फंक्शन आपल्याला इन टर्म्स ऑफ x दिलेलं आहे. म्हणजे नेक्स्ट पार्ट होईल du/dx. du/dx इक्वल 1/√1 - x². हा मिळाला du/dx. सेकंड पार्ट v दिलेला आहे आपल्याला sec इनवर्स ऑफ 1/2x² - 1. इथे आपण सबस्टिट्यूट करू x इक्वल cos थीटा. म्हणजेच थीटा इक्वल होईल cos इनवर्स ऑफ x. परत पुढे लिहिता येईल v इक्वल sec इनवर्स ऑफ 1/2 cos² थीटा मायनस 1. 2 cos² थीटा मायनस 1. म्हणजेच आपल्याकडे एक रिझल्ट आहे 2 cos² थीटा मायनस 1 इक्वल cos ऑफ 2 थीटा. हा रिझल्ट आपण या ठिकाणी यूज करू शकतो. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल v इक्वल cos इनवर्स ऑफ 1/cos ऑफ 2 थीटा. आता 1/cos ऑफ 2 थीटा म्हणजे हा रेशो आहे सेक. हा रेशो दिलेला आहे आपल्याला सेक थीटाचा, म्हणजे सेक इनवर्स ऑफ 2 थीटा. परत इथे आपण प्रॉपर्टी यूज करू शकतो सेक इनवर्स ऑफ सेक ऑफ x इक्वल x. इनवर्स फंक्शनची प्रॉपर्टी आहे ती आपण या ठिकाणी यूज करू शकतो. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल v इक्वल 2 टाइम थीटा. परत आपल्याकडे थीटाची व्हॅल्यू आहे 2 cos इनवर्स ऑफ x. परत याला जर आपण डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x ने, कारण फंक्शन आपल्याला इन टर्म्स ऑफ x दिलेलं आहे. म्हणजेच dv/dx इक्वल 2 × 1/1 - x², √1 - x². आणि हा मायनस साईन आहे. म्हणजेच याला आपण असं लिहू शकतो -2/√1 - x². नंतर आपण पॅरामेट्रिक फंक्शनचा जर थेरम यूज केला तर नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला. देन बाय युजिंग पॅरामेट्रिक फंक्शन थेरम du/dv इक्वल du/dx अपॉन dv/dx. आता आपल्याकडे व्हॅल्यू दिलेल्या आहेत. पहिली जी व्हॅल्यू आहे ती आपण या ठिकाणी लिहू शकतो 1/√1 - x². आणि दुसरी व्हॅल्यू दिलेली आहे dv/dx ची -2/√1 - x². आता इथे सिमिलर पार्ट्स कॅन्सल करू.
रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे हा मिळेल -1/2. म्हणजे फायनल आन्सर येईल आपला du/dv इक्वल -1/2. हा झाला फायनल पार्ट. प्रॉब्लेम नंबर 4. डिफरन्शिएट cos इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू tan इनवर्स ऑफ एक्स. इथे सुद्धा आपण u आणि v कन्सिडर करू. u इक्वल cos इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर अँड v इक्वल tan इनवर्स ऑफ एक्स. u साठी आपण सबस्टिट्यूट करू. पुट x इक्वल tan ऑफ थिटा, म्हणजेच थिटा इक्वल होईल tan इनवर्स ऑफ x. म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहिता येईल u इक्वल कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर ऑफ थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ऑफ थिटा. परत पुढच्या स्टेपला लिहिता येईल आपल्याला कॉस इनवर्स ऑफ कॉस ऑफ 2 थिटा. हा मिळाला u, कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे कॉस ऑफ 2 थिटा इक्वल 1 मायनस टॅन स्क्वेअर ऑफ थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर ऑफ थिटा. पुढे लिहिता येईल आपल्याला u इक्वल 2 थिटा, कारण इथे आपण इनवर्सची प्रॉपर्टी यूज केलेली आहे. कॉस इनवर्स ऑफ एक्स इक्वल एक्स ही प्रॉपर्टी यूज केलेली आहे. परत पुढे u इक्वल 2 इंटू थिटाची व्हॅल्यू ठेवू टॅन इनवर्स ऑफ एक्स. परत याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच du/dx इक्वल 2 इंटू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजेच हा लिहिता येईल 2/1 प्लस एक्स स्क्वेअर. आता नेक्स्ट पार्ट होईल बघा, आपण du/dx काढला, सेम त्याच वेने आपण v जो आहे v दिलेला आहे आपल्याला टॅन इनवर्स ऑफ एक्स, याला सुद्धा आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने, म्हणजेच dv/dx इक्वल 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. हा झाला टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. dv/dx इक्वल 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. बाय यूजिंग पॅरामेट्रिक फंक्शन थेरम du/dv इक्वल du/dx अपॉन dv/dx. दोघांचे व्हॅल्यू पुटअप करून देऊ. du/dxची व्हॅल्यू आहे 2/1 प्लस एक्स स्क्वेअर, नंतर dv/dxची व्हॅल्यू आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. इथे सिमिलर पार्ट्स कॅन्सल होऊन जाईल, म्हणजेच फायनल पार्ट्स लिहिता येईल du/dv इक्वल 2/1, म्हणजेच हा मिळेल आपल्याला 2, म्हणजे फायनल डेरिव्हेटिव्ह मिळाला du/dv इक्वल 2.